हम्पी गोकर्ण सिरीजचा आज दिवस दुसरा. सकाळी उठून हॉटेलच्या बाहेरचा सुंदर व्ह्यू बघितला आणि मग तुंगभद्रा नदीच्या काठी असलेल्या सुग्रीव केव बघायला गेले. असं मानलं जातं की याच परिसरात भगवान रामांची हनुमानजी आणि सुग्रीवशी पहिली भेट झाली होती आणि मग जिथून रामांनी वालीला बाण मारला ती जागा देखील पाहिली. पूर्ण जागेत एक वेगळीच शांतता आणि रामायणाची व्हाईब होती. त्यानंतर आसपासची छोटी टेम्पल्स एक्सप्लोअर केली. सकाळची शांतता आणि हम्पीची स्लो लाईफ खूप पीसफुल वाटत होतं. मग कडक उन्हात हम्पी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. सर्वात आधी विशाल बदावलिंग पाहिलं. पाण्यात असलेलं ते मोठं शिवलिंग पाहून खूप डिवाईन वाटलं. त्याच्यानंतर नरसिंहाची मूर्ती आणि गणपतीची मोठी मूर्ती पाहिली. मग विजय विठ्ठल टेम्पल पाहिलं. स्टोन चॅरियट पाहिलं. ते खूप अनरिअलच वाटत होतं. तिथला फेमस म्युझिकल हॉल पण पाहिला. असं म्हणतात की त्या खांबांमधून विविध प्रकारची संगीतांचा आवाज येतो. इतक्या वर्षांपूर्वीचं आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग पाहून खूप भारी वाटलं. इतकी सुंदर आणि श्रीमंत साम्राज्य पाहताना फक्त एवढंच वाटलं की एकेकाळी भारत संस्कृती, कला आणि संपत्तीमध्ये किती श्रीमंत होता. असं म्हणतात की 1565च्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्यावर आक्रमण झालं आणि अनेक आक्रमकांनी इथलं सोनं लुटलं, मंदिरे उद्ध्वस्त केली. इतिहासातील त्या खुणा आजही हम्पीच्या प्रत्येक दगडावर जाणवतात. त्यानंतर लोटस महाल आणि एलिफंट स्टॅबल पाहिलं. शेवटी विरूपेक्ष टेम्पल आणि सुंदर पुष्करणी पाहिली आणि तिथेच बघून सनसेट पाहिला. आज खूप धावपळ झाली, खूप उन्हात पण फिरले, पण हे सगळं अनुभवून मन पूर्ण तृप्त झालं. हम्पी फक्त एक प्लेस नाही तर हिस्ट्री, स्पिरिच्युअलिटी आणि पीसचा एक परफेक्ट ब्लेंड आहे.